त्यांचा समज होतो हे श्रद्धा हॉटेल म्हणजे माजी महापौर यांचं हॉटेल असा समज होतो, पण ते नाही, त्यांचं हॉटेल. रुद्र, पाऊस येतोय तर मग आपल्याला कोणती कविता आठवते? नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी मायलेक चॅनलमध्ये. कोकणामध्ये आलो आहोत, भाग दुसरा. माझं नाव प्रभाकर बाबुराव घाणेकर आणि माझे पार्टनर आहेत प्रवीण नारायण वाकणकर. ते 2 वर्षापूर्वी गेले, पण त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा प्रथमेश, माझा मुलगा, आणि त्यांचा प्रणव म्हणून मुलगा, हे दोघेही आता व्यवस्थित सांभाळतात. त्याचं नाव श्रद्धा हॉटेल या नावाने आहे. आपलं धामणी, बॉम्बे गोवा हायवेवर धामणी हे गाव आहे, संगमेश्वरपासून 5 किलोमीटरवर. तिथे आपलं हॉटेल आहे. आज 1995 पासून आम्ही हॉटेल चालू केलेलं आहे. कारण आज 31 वर्ष चालू आहे, 30 वर्ष चालू आहे. लॉज आपला श्रद्धा लॉज ह्या नावाने लॉज आहे. लॉजमध्ये 15 रूम्स आहेत आपले, AC नॉन AC रूम्स आहेत. 2000 साली आपण लॉज चालू केलेलं आहे आणि लोकांची पसंती चांगली आहे बऱ्यापैकी. आपलं इथे आजूबाजूला MIDC नाही, कोणतीही सिटी नाही, तरीसुद्धा आपलं लॉज फर्स्ट क्लास चालतं आहे. आपलं हॉटेलसुद्धा फॅमिली रेस्टॉरंट आहे. इथे आपल्याकडे बार नाही. बार नसल्यामुळे पूर्ण फॅमिली आपल्याकडे असतात, फॅमिलीचं कस्टमर असतो. 30 वर्ष आपल्या लोकांचा रिस्पॉन्स छान आहे आपल्याला. आम्ही पण 2 वर्ष येतोय लगातार इथे, तर आम्हाला सेफ वाटतं. म्हणजे आता कुठे राहायचं आता हा प्रश्न नाही. हायवे असला तरी आपलं गावामध्ये आहे, आजूबाजूला गाव आहे, धामणी एक गाव आहे आणि गावामध्ये असल्यामुळे पूर्ण सेफ्टी आहे. म्हणजे अजिबात भीती नाही. आणि भीती, आम्ही दारू विकत नाही. बार नसल्यामुळे एक फॅमिलीसाठी चांगलं आहे. कोणत्याही प्रकारची भानगड नाही, काही नाही. त्यामुळे फॅमिलीसाठी आमचं हॉटेल आहे. इथे आपलं गार्डन आहे शेजारी, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आहे, पाणी मुबलक आपल्याकडे आहे, अशी आपल्याकडे व्यवस्था आहे. आणि इतके वर्ष लोकांची पसंती आहे. लोक आपल्याला चांगलं हो असं आहे. त्यामुळे इतके वर्ष चाललेलं आहे. अनुभव, आपण हे श्रद्धा हॉटेल 95 साली श्रद्धा हॉटेल चालू केलं, श्रद्धा ह्या नावाने. आम्ही साईंची श्रद्धा, मी शिर्डीला जायचो. पहिला 87ला मी शिर्डीला गेलो, त्यानंतर शिर्डीला जायचो, म्हणून साईंची श्रद्धा म्हणून श्रद्धा ह्या नावाने मी हॉटेल चालू केलं. पण काही लोकांचा गैरसमज असा होतो की श्रद्धा जाधव आमच्या इथल्याच ह्या आहेत, मुंबईला नगरसेविका, माजी महापौर, पूर्वी नगरसेविका होत्या, अण्णांच्या त्या सुनबाई, मुकुंद अण्णांच्या सुनबाई. तर ते त्यांचं असुर्ड गाव आणि राजू महाडिक यांची बहीण. तर त्या तिथे असल्यामुळे त्या मुंबईची लोकं जी येणारी आहेत त्यांचा समज होतो हे श्रद्धा हॉटेल म्हणजे माजी महापौर यांचं हॉटेल असा समज होतो, पण ते नाही, त्यांचं हॉटेल नाही. त्यांचे इथे बिझनेस आहेत ते मुकुंद कृपा, म्हणजे त्यांच्या सासऱ्यांच्या नावाने आहेत, मुकुंद कृपा ह्या नावाने आहेत. त्यांचा पेट्रोल पंप आहे, त्यांचं एक हॉटेल होतं, आता नाही आहे ते, पण ते मुकुंद कृपा ह्या नावाने. श्रद्धा हे आपलं हेच आहे, साईंची श्रद्धा म्हणून श्रद्धा नाव ठेवलेलं आहे मी. आणि त्यानंतर आता मग मी स्वामींचं अक्कलकोटला जातो. अक्कलकोट, मी आता स्वामींचा फोटो आहे, कारण मी पहिला ज्या वेळेला हॉटेल चालू केलं त्यावेळेला एक मला गिफ्ट म्हणून स्वामींचा फोटो दिला गेला, अक्कलकोट स्वामींचा फोटो दिला मी. तो तिथे समोर लावल्यानंतर लोकांचा समज झाला, काही लोक विचारायला लागली हे स्वामी समर्थ. त्यावेळेला एवढं स्वामी समर्थांचं प्रसिद्धी नव्हती. हे स्वामी समर्थ, तुम्ही अक्कलकोटला गेलात काय केव्हा? तर म्हटलं नाही, मी गेलो. मग 96ला पहिला अक्कलकोटला मी गेलो. त्यानंतर दरवर्षी मी अक्कलकोटला जातो. अक्कलकोटला गेल्यानंतर मला त्याची प्रचिती यायला लागली. त्यानंतर 2010 सालापासून जे पालखी परिक्रमा होते अक्कलकोटून, पूर्ण महाराष्ट्र पालखी, अन्नछत्र मंडळाची पालखी पूर्ण महाराष्ट्र परिक्रमा करते. ती पालखी माझ्याकडे 2010 पासून माझ्याकडे येते, माझ्याकडे मुक्कामी असते. चांगला कार्यक्रम होतो. त्यावेळेला त्यांच्या समवेत, त्यापूर्वी हत्ती असायचा, तो पुढे मिरवणुकीमध्ये तो हत्ती गेला. त्यानंतर ते घोडा असायचा, तो घोडा माझ्या इथे ज्यावेळेला पालखी आली 2010ला, त्यावेळेला त्या पालखीच्या समोर तो नाचायचा. तो थकला होता त्यावेळेला आपल्या इथे हॉटेलच्या समोर त्याने, कारण मुक्कामी माझ्याकडे पालखी असते, माझ्या घरी मुक्काम असतो पालखीचा, तो इथे ठेवला. तो रात्री गेला, घोडा गेल्यानंतर त्यांची सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची हे केलं, त्याला मुठमाती दिली. आणि त्यानंतर ते बोलले घोडा इथे झालेला आमचा स्वामींचा घोडा आहे, तो काहीतरी करा तिथे. तर योगायोगाने माझ्या इथे वड, पिंपळ आणि उंबर अशी 3 झाडे एकत्र रुजून आली.
मग तिथेच मी पार बांधला आणि त्या 2011 साली ते घोड्याची मूर्ती बनवून आणली. घोड्याची त्यांच्या हस्ते ज्यावेळेला पालखी आली दुसऱ्या 2011 साली त्यांच्या हस्ते ते स्थापना केली. म्हणजे ते तुम्ही झाडं लावलेली की आपोआप आलेली आहे. एवढी स्वामींची प्रचिती आहे म्हणजे. आणि ते ठिकाण एवढं हे झालेलं आहे, दररोज त्याची पूजा केली जाते, दररोज साफसफाई केली जाते आणि लोकसुद्धा दर्शनाला काही लोक येतात असे आहे. स्वामींची एवढी प्रचिती आहे. माझ्याकडे दरवर्षी पालखी येते. या परिक्रमा दरवर्षी पालखी माझ्याकडे स्वामींची एवढी मला आणि स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींच्या आशीर्वादानेच हे चाललेलं आहे व्यवस्थित. आणि म्हणतात आता स्वामी भक्त मला पण एवढं त्यांचं आहे ना स्वामींचं भरपूर मला तर भरपूर अनुभव आले, भरपूरच अनुभव आलेले आहेत. आज मी स्वामींमुळे आहे. माझ्या घरगुती सुद्धा प्रॉब्लेम जे आले ते स्वामींमुळे सुटले. भरपूर प्रॉब्लेम आलेले पण ते सुद्धा स्वामींमुळे सुटले. एवढं स्वामींनी मला आज दिले. म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्या पद्धतीने स्वामी आमच्या पाठीशी आहे. आणि बोलतात गया नाही जिंदा आहे. तिथे लिहून ठेवलंय बघा, पारावर लिहून ठेवलंय मग गया नाही जिंदा आहे. असं योगायोगाने सगळं ते जोडून आलं. कारण मी पूर्वी याला जायचो, शिर्डीला जायचो. आता अक्कलकोटला दरवर्षी, शिर्डीला पण जातो पण दरवर्षी अक्कलकोटला जातो. दरवर्षी अक्कलकोटला जातो. दरवर्षी गुरुपौर्णिमेला जातोच आणि एरवी पण आहे. हो, तिथे पालखी येत असेल बघा, त्यांची येते काय पण पूर्ण मुंबईला प्रत्येक ठिकाणी पालखी जाते. महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी पालखी अन्नछत्र मंडळाची पालखी जाते. 7 महिने पालखी असते परिक्रमा. 7 महिने पालखी परिक्रमा असते. आता ते डिसेंबरला निघेल, जुलैला अक्कलकोटला जाते. गुरुपौर्णिमेच्या अगोदर ती अक्कलकोटला जाते. खूप छान वाटतं स्वामींचा अनुभव खूपच मस्त वाटतं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये आता 2 वर्ष येतोय. आम्हाला इतकं आवडतं ना, म्हणजे आम्हाला इथे खूप सेफ वाटतं आणि स्वच्छ खूप आहे. आणि लहान मुलाला घेऊन यायचं म्हटलं तर आम्हाला काही म्हणजे विचारच म्हणजे असं हे टेन्शन असतं की चला बुक करा. आणि स्वामीने हे केलेली जागा आहे त्यामुळे इथे एवढी फ्रेश आम्हाला सुद्धा एवढा आनंद मिळतो. आणि कस्टमर सुद्धा प्रत्येक जण येणारा कस्टमर आम्हाला सांगतो की ते आम्हाला बरं वाटतं. आणि जेवण पण खूप छान असतं, खूप छान असतं. आम्ही हे करत नाही, त्यासाठी बार केलेलं नाही की फॅमिली आपली फॅमिली रेस्टॉरंट आहे. फॅमिलीवाले येतात इथे, लॉजला सुद्धा फॅमिली घेऊन येतात. त्यामुळे कोणतीही भानगड नाही, कधी काही नाही. त्यामुळे व्यवस्थित चाललेलं आहे ते वर्ष. धन्यवाद. धन्यवाद. छान माहिती दिला. इथे लहान मुलांसाठी ना गार्डन आहे, झोपाळा. मस्त आहे ना रुद्राने ह्याच्यावर मजा केलेली आहे. आम्ही सीसो आहे. घसरगुंडी आहे. झोपाळ्यावर मज्जा करतोय. ही श्रद्धा हॉटेलमधली रूम आहे. इतकी क्लीन आणि नीट आहे ना. आम्ही दरवेळी इथेच येतो राहायला. आम्ही AC रूम बुक केली आहे. खूप छान. बाथरूम पण एकदम क्लीन असतं.
इथे बसायला खूप आवडतं कारण इथे मासे आहेत ना बाजूला. कोणते कोणते मासे आहेत त्याच्यामध्ये? शकर आहे, गोल्डफिश आहे, गोल्डफिश. छान भारी आहेत रे, मस्त आहेत ना. रुद्राची ठरलेली जागा आहे बसायची, नाश्त्याला जेवणाला. कशी मस्ती करतात ते. शकर बघ, वा मस्त आहे ना. शकर फिश एकदम भारीच आहे ना. हा गोल्ड फिश पण का मस्त आहे बघ. बघतो. शकर फिश केवढा मोठा आहे ना. काय करतो तो? क्लीन करतो ना टँक. हा क्लीन टँक करतो. आणि गोल्डफिश पाऊस आलाय कोकणामध्ये. ऊन आणि पाऊस दोन्ही एकदम आहे. कोकणात आलो आणि पावसाला सुरुवात झाली. इंद्रधनुष्य बघायला मिळणारे म्हणजे. हा ठीक आहे, बघूया आपल्याला दिसतं का इंद्रधनुष्य. मस्त वातावरण झालंय. रुद्र कसं वाटतंय पावसामध्ये? छान. मज्जा येणार आहे ना आता फिरायला. ओ संगमेश्वर रेल्वे स्टेशन. संगमेश्वर रेल्वे स्टेशन. संगमेश्वर रेल्वे स्थानक उजवीकडे आहे. अच्छा, बघूया दिसतंय का आपल्याला. बघूया. इथून वरती जायचं असेल बहुतेक. संगमेश्वर डेपो. हवा बघ त्यांची. हवा चाललाय ना, बघ ना किती छान पक्षी वाटतात आणि एकदम सफेद आहेत बघ. एकत्र बघ कसे जातात ते. इथं कौलारू घर आहेत, झाडी आहे भरपूर हिरवीगार आणि त्यात पाऊस पडतोय. तर एकदम वातावरण भारी झालंय. ची अवस्था एकदम बिकट आहे. जिथे तिथे खड्डेच खड्डे आणि आजूबाजूला एवढं काम चालू आहे ना. सगळं खोदून ठेवलंय. नको दाखवू. मस्त नदी वाहत.
पाऊस पडला पण हिरवगार झालं ना सगळीकडे, मस्त वाटतं एकदम. विजा पण चमकताय. आपण आलो आहोत रेल्वे स्टेशन. स्टेशन. हा पार्किंग एरिया आहे. पार्किंग बघ किती. इथे 4 व्हीलरची पार्किंग आहे. आता इथून आपण बाहेर पडणार. इथे पण काहीतरी बनवतात वाटतं. हॉटेल पुढे आहे आपलं. हॉटेल पुढे. आता इकडनं उतरणार ना, मग पुढे गेल्यावर हॉटेल येणार. वाव, काय वाटतं ना एकदा. मस्त वाटतंय बघ. लाइटिंग बघ किती सुंदर केले रुद्र, आणि फुलांमध्ये बघून छान वाटते. रुद्र पुरेपूर मजा करून घेतोय. रुद्र, कसं वाटतंय तुला? मजा येते? मस्त आहे इथे. अजून काय कुठे? आपल्याला नेतोय हा कुठे कुठे. बापरे, किती उंचावर आहे ते. कसं बसणार आहेस? पावसाचं काही खरं नाहीये. परत पाऊस यायला लागणार. गडगडतंय, भारी गडगडतंय. कुठे चल? हे बघ, वीज बघ कशी चमकते. हे बघ, आता मी ना घसरगुंडीवरनं पडलो. मजा करत होतो ना, आणि काय झालं? धप्पा. वीज बघ कशी चमकते. खरं नाही बाबा, पिकनिक फुल जोश मध्ये. किती वीज चमकते बघा. रुद्र, पाऊस येतोय, तर मग आपल्याला कोणती कविता आठवते? वरती टिपरी पडली तडम चढ तडम, पाऊलारावर थेंब चुबरी तडम चढ.
कडकड मागवती त्याला भेटत ती तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे गरम पान पान सळ सळून नदीच्या रंगारंग संगीत आहे जुळून वा मस्त छान छान. म्हातारी गडगडते ऐका. म्हातारी हरभरा भरडते बघा आता आवडते बाबाची. ढगांचा गडगडाट होतो ना त्याला बोलतोय तो. त्याला कविता आहे ना. तीर रुद्र बरोबर मी पण मज्जा करून घेते.